आवाज काही येत नाही ना, हे आवाज चांगला येतो. हे संदीप सिंगजी आणि हरप्रीत सिंगजी ही माणसं जे आहेत हे पंजाबच्या प्रवासी आहेत. ते आपल्याला हिंदीमध्ये बोलणार. तर कृपया माझी विनंती, डेअरीचा चेअरमन, दूध उत्पादक, हे बघा मी बोलतोय पण हे पण फोनवरच बोलतोय. एक दोन तीन चार पाच वेळा माझं पण असं आहे की फोन आपण रोजच वापरतो. त्या फोनमुळं चांगलं काय होतंय काय नाही हा देव जाणे, वाईटच जास्त होतंय. पण माझं मत असं आहे की हा एक तास 2 तासाचा 1.5 तासाचा कार्यक्रम, फार मोठा कार्यक्रम वगैरे नाही. पण किमान समाजातल्या आपल्या सगळ्या लोकांना आणि तरुणांची संख्या बरोबर दिसते. आणि कोण या कार्यक्रमाला आलाय, जो स्वतः उत्पादक आहे, जो स्वतः चेअरमन आहे, जे स्वतः दूध काढताय आणि लोकांमध्ये डेअरीपर्यंत घेऊन जातात. तर माझी विनंती अशी आहे की कोणी सगळ्यांनी आपापले मोबाईल जरा सायलेंट करून ठेवा आणि एवढ्या तास 1.5 तासामध्ये तुम्हाला जर देशाचे पंतप्रधानांचा फोन आला तर तो घ्या. नंतर द्रौपदी मुर्मू मॅडम यांचा जर फोन आला तर तो एक घ्या. आणि तिसरा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आला तर तेवढा एक घ्या. या 3 व्यतिरिक्त कोणाचा फोन तुम्ही घेऊ नका. थोडंसं ते हिंदीमध्ये बोलताय, त्यांची भाषा तुम्हाला काही कळणार नाही, तर मी नंतर थोडंसं रिपीट करेन. त्यांचं जे बोलणं आहे ते मी थोडंसं जे काही समजलं नाही ते शॉर्टमध्ये तुम्हाला सांगेल. परंतु ही माणसं अशी आहे की 2015 पासून आतापर्यंत म्हणजे 11 12 वर्ष या लोकांनी दुधाच्या व्यवसायामध्ये घातले. आणि जे आता संदीप सिंगजी बोलणार आहे हे थोरले भाऊ आहे, हे हरप्रीत सिंगजी हे धाकटे भाऊ आहे, अजून यांचा एक मधला भाऊ आहे. आणि या थोरल्या भावाने किमान 46 वर्षापर्यंत त्यांचं वय आहे, अजून लग्न सुद्धा केलेलं नाही. आम्ही त्यांना विचारलं आपने शादी क्यों नहीं की, तर ते म्हणजे मला दूध घातल्याला पाहून घ्यायचे म्हणून त्यांनी लग्न सुद्धा केलेलं नाही. म्हणजे असे त्यागी लोक आले ते तुमच्यापर्यंत आलेले तुम्हाला 4 शब्द सांगणार आहे. शांत चित्ताने ऐकून घ्या.